3. शिवाजी महाराजांची जागा सर्व राष्ट्र भरून काढते. God, we enter our last fight. Thou dost know our cause is right. Make us march now in thy light on to victory. Let us not thy wrath deserve. In the sacred cause we serve. Let us not from danger swerve. Teach us how to die. इसवी सन 1680 मध्ये शिवाजी महाराज वारले आणि थोड्या महिन्यातच श्री रामदासांनी आपला देह ठेवला. त्यांनी केलेले कार्य मोठे होते, पण त्याहूनही कितीतरी अधिक कार्य संपादावयाचे शेष राहिले होते. त्या दोघा राष्ट्रपुरुषांचा अंत झाला, पण त्यांच्या मृत्यूलाही त्यांनी प्रारंभिलेल्या महदांदोलनाला मारता आले नाही. वैयक्तिक जीवनाच्या संकुचित आणि अस्थिर पायावर त्याची उभारणीच झालेली नव्हती. राष्ट्राच्या जीवनात त्याची मुळे खोल रुजली गेली होती. मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे हे वैशिष्ट्य आमच्या मराठेतर वाचकांच्या दृष्टीस आणून देऊन त्यांच्या मनावर ठसवायची आमची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर शिवाजी महाराज नि श्री रामदास ह्यांच्याच चरित्राची थोडीफार का होईना पण माहिती आहे. नंतरचा मराठ्यांचा इतिहास त्यांना जवळजवळ अज्ञात किंवा हिंदूंच्या इतिहासाच्या सामान्य वाचक वर्गाला, ज्यांनी हिंदू जातीच्या कार्याचा पुरस्कार केला आणि हिंदू पदपादशाहीच्या स्थापनेचा उद्योग केला, असे प्रथम आणि अंतिम देशवीर म्हणजे श्री रामदास आणि शिवाजी महाराज हेच होत असे वाटते. इतकेच नाही तर सर्वसाधारण महाराष्ट्रीयांचा समजही मराठ्यांच्या खऱ्या इतिहासाचा प्रारंभच नव्हे तर इतिश्री सुद्धा शिवाजी महाराजांबरोबरच झाली असा आहे. त्यांच्या पश्चात नुसती बजबजपुरी असून तीही लुटारूंच्या किंवा भिन्न साहसी टोळ्यांच्या स्वार्थी नि अधोगामी झगड्यांनी अधिकच विकृत झाली आहे असे त्यांनाही वाटते. हे दोन्हीही समज पूर्णपणे चुकीचे आहेत. वास्तविक शिवाजी महाराज आणि श्री रामदास ह्यांचे खरे मोठेपण हेच आहे की त्यांनी चालू केलेली चळवळ त्यांच्या पश्चात दीर्घकाळ टिकली. इतकेच नव्हे तर त्यांच्याच सारख्या समर्थ आणि देशभक्त विभूतींची, शतावधी संघटनापटूंची आणि रणधुरंधरांची, वीरांची आणि हुतात्म्यांची एकामागून एक अखंड परंपरा निर्माण झाली आणि तिने त्याच पवित्र कार्याप्रीत्यर्थ घनघोर युद्धे केली, राष्ट्राला हिंदू पदपादशाहीच्या ध्येयाकडे नेले आणि जे वैभव पाहून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी आपल्याला राज्याभिषेक करविला, तेव्हा त्यांच्या हातात एक पुरा प्रांत सुद्धा नव्हता आणि तरी त्यांच्या कार्याला कोणीही महत्कृत्यच म्हणेल. तर मग जेव्हा त्यांच्या अनुयायांनी राघोबादादाच्या आधिपत्याखाली थेट लाहोरात प्रवेश केला आणि मराठी घोडा सिंधू नदीच्या तीरावर विजयभराने वावरू लागला, जेव्हा एक संपूर्ण खंड त्यांच्या चरणांशी लोळू लागले, तेव्हा ते कार्य अधिक महत् आणि अधिक पूर्ण नव्हते का? शिवाजी महाराजांना मृत्यूने गाठले, पण इकडे औरंगजेब जिवंतच होता. औरंगजेबाला आणि त्याच्या अहिंदू महत्वाकांक्षांना अहमदनगरच्या एका सामान्य थडग्यात अंती मूठ माती दिली ती शिवाजी महाराजांनी नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्राने दिली. रायगडावर पेरल्या गेलेल्या बीजाला त्याचा मराठी साम्राज्याचा जो प्रचंड वृक्ष झाला, त्याच्या योगाने इतकी प्रसिद्धी मिळाली. नाहीतर तोपर्यंतच्या इतर बीजांचे जसे फलदायी वृक्ष केव्हाच झाले नाहीत, त्याप्रमाणे हे बीजही फोल ठरून विस्मृतीच्या धुळीत नष्टप्राय होऊन गेले असते. शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्य चालविले, पण त्यांच्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष दिल्लीवर राज्य चालेल असा दिवस अद्यापि यावयाचा होता. इतकेच नाही तर धनाजी आणि संताजी, बाळाजी आणि बाजी, नाना आणि बापू हे पुढे आले नसते, त्यांनी राजकारण केले नसते,
रणभूमी जागवली नसती आणि शिवाजी महाराजांचे कार्य यशस्वी केले नसते, तर प्रत्यक्ष सामान्य आणि साधे दिसले असते आणि त्याला जे आपल्या हिंदू जातीच्या इतिहासात अतुलनीय असे अखिल हिंदूंच्या दृष्टीने सर्वंकष महत्त्व आले आहे, ते कधीही प्राप्त झाले नसते. शिवाजी महाराज मोठे आहेत, कारण त्यांनी निर्माण केलेले राष्ट्र त्यांच्या मोठेपणाला साजेसे उतरले. त्याला त्यांच्या अवतार कार्याचे आकलन आणि संपादन करता आले. महाराजांच्या जे कल्पनेत होते ते त्यांनी प्रत्यक्षात आणले. महाराजांना जे व्हावे असे वाटत होते ते त्यांनी घडवून दाखविले. शिवाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचा नुसता विष्कंभक आहे. त्यांनी एक हिंदू संस्थान स्थापन केले. अद्याप त्याचे हिंदू साम्राज्यात परिवर्तन व्हावयाचे होते, ते सारे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर घडून आले. ज्या भिन्न भिन्न शक्तींकडून हे प्रत्यक्ष घडून यावयाचे होते, त्या शक्ती निर्माण करून महाराज जवनिकेत अंतर्धान पावल्यानंतर प्रत्यक्ष महाकाव्याचा प्रारंभ होतो.